इंजळगड म्हणून आहे, तो शिवाजी महाराजांनी बघितला. इतका छान दिसतो, असा डोंगरावर काळी टोपी ठेवली असं वाटतं. तो बघितल्यावर महाराजांनी त्याला नाव दिलं मनमोहनगड. रायरीचा रायगड महाराजांनी केला, मुरुंबदेवाचा राजगड महाराजांनी केला आणि बोरप्या डोंगराचा प्रतापगडही महाराजांनी केला. ही बार्शी महाराज उत्तम करायचं. म्हणून समर्थ म्हणताना म्हणतात, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे ऐसे असे. म्हणजे नेमकं काय, शिवाजी महाराज कसे बोलायचे? मी तुम्हाला ते स्वतः बोललेली काही वाक्य सांगतो आणि शिवाजी महाराज धर्मनीती सुद्धा कशी पाळायचं हे सांगतो. दोन उदाहरण आहेत. एक उदाहरण आहे चिंचवडकर देवांचं. शिवाजी महाराज प्रत्येक सत्पुरुषासमोर विनम्र होते. तुकाराम महाराजांसमोर विनम्र होते, रामदास स्वामींसमोर विनम्र होते, केळशीचे बाबा याकूत म्हणून होते, त्यांच्या समोर विनम्र होते. त्यांनी संतांचा कायम सन्मान केला. हे संतांचं राज्य असलं पाहिजे ही त्यांची इच्छा होती. पण एक गंमत आहे संतांची, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असं संतांविषयी म्हणलं जातं की संत समोरच्याला त्यांच्या सहवासात आलं की आपल्यासारखंच करून टाकतात. हा गुण शिवाजी महाराजांच्या अंगात सुद्धा आलेला होता. आधी त्यांचा संतांशी व्यवहार कसा होता धर्मानुसार हे सांगतो आणि मग दुसरा गुण सांगतो तुम्हाला. चिंचवडकर देव त्यांचं प्रस्थ फार मोठं होतं आणि त्यावेळेला गंमत अशी झाली की एका माणसानं स्वराज्याचा महसूल बुडवला. बुडवल्यावर शिवाजी महाराजांचा महसूल अधिकारी वसुलीला त्याच्या मागे लागला की वसूल करूनच राहणार, तुला नाहीतर सोडणार नाही, काढण्या लावून नेन तुरुंगात. गप्पपणानं स्वराज्याचा कर भरायचा काय असेल तो. यानं काय केलं, हा बुडव्या माणूस होता. ही बुडवी माणसं मोठ्या माणसांना फार गोत्यात आणतात. हा सरळ गेला आणि चिंचवडकर देवांच्या आश्रयाला गेला. महाराज म्हणून त्यांचे पाय धरले, मी तुमचा भक्त आहे, असा आहे तसा आहे. तो शिवाजीचा माणूस मला सोडेना झालाय, तुम्हीच माझी रक्षण करू शकता प्रभू, तुम्हीच माझे तारणहार. चिंचवडकर देवांना लगेच वाटलं हा हे खरंच आहे, कारण शिवाजी महाराज माझे येऊन पाय धरतो, त्यामुळं माझ्या आज्ञेबाहेर काही तो जाणार नाही. त्यामुळं त्यांनी त्या जो शिक्षा होणार होती त्याला अभय दिलं आणि या अधिकाऱ्याला बजावलं, तुझा राजा माझे पाय धरतो, याला हात लावायचा नाही. अधिकाऱ्यांना हात नाही लावला, पण ही बातमी शिवाजी महाराजांना कळवली की चिंचवडकर देव स्वतः मध्यस्थी करतायत आणि वसूल करून देत नाहीये. महाराज काय करू, मार्गदर्शन करावे. शिवाजी महाराजांनी चिंचवडकर देवांना पत्र लिहिलेलं आहे. ते म्हणतात राज्यकारभार चालवायचा असेल तर गुन्हेगारांना असं सोडून चालत नाही. स्वकीय असू दे, परकीय असू दे, नातलग असू दे, राज्यासमोर सगळं दुय्यम. तो चांगला किंवा वाईट एवढं बघितलं जाईल, त्याला स्वराज्याचा वसूल हा दिलाच पाहिजे. आपण यात मध्यस्थी करू नका आणि जर करायची इच्छा असेल तर तुमची वस्त्रे आम्हास द्या आणि आमची वस्त्रे तुम्ही घ्या. काय छान शब्द वापरलेत बघा. तुमची वस्त्रे आम्हास द्या आणि आमची वस्त्रे तुम्ही घ्या. तुम्ही सिंहासनावर राजा म्हणून बसा आणि आम्ही हरिहरी करत जंगलात जातो म्हणले. संतांनी जंगलात जायचं असतं, राज्यकारभार ढवळाढवळ करायची नसते. काय सांगायची हिंमत होती बघा शिवाजी महाराजांची. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज आपणासारखे करीती तात्काळ असे संत प्रवृत्तीचे सुद्धा वागत होते. छत्रसाल बुंदेला हा बुंदेलखंडातला राजवंशातला होता. चंपतराय बुंदेल्यांचा मुलगा. चंपतराय बुंदेलांना औरंगजेबानंच मारलं होतं आणि हा दुर्दैवानं त्याचीच चाकरी करत होता. एक दिवस मनात आलं स्वराज्याची मीठ भाकर खावी, हे परक्याचं राज्य नको आपल्याला, कारण औरंगजेबानं स्वतःला कधीही भारतीय समजलेलं नाहीये. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ते सगळे तुर्कस्तानचा अभिमान धरणारे लोक होते. त्यांचा इथं काही संबंध नव्हता. ते म्हणायचे आम्ही इथं राज्य करायला आलेलो आहे. एक बादशाह जॉर्जियातला, एक इराण मधला, एक तुर्कस्तान मधला. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सगळं सांगितलं. ते या राज्याची चाकरी नको म्हणले, स्वदेशातल्या राजाची चाकरी करूया म्हणून छत्रसाल बुंदेला महाराजांना भेटायला आला. त्यावेळेस महाराजांनी काय केलं असेल सांगा. एक मोठी ऍडव्हर्टाइजमेंट दिली असेल की नाही, की असे राजे लोक सुद्धा आमच्या पायाशी येतात बघा. नाही, महाराजांनी छत्रसालना सांगितला, अरे तुम्ही बुंदेलखंडाचे राजे आहे म्हणले, तुम्ही चाकरी करायला जन्माला आलेला नाही, राज्य करायला जन्माला आलेला. जावा आणि स्वतःच राज्य मुक्त करा. तुम्हाला अडचण आली तर हा शिवाजी कायम तुमच्या मागे राहील म्हणून सांगितलं. आणि छत्रसाल बुंदेला ही प्रेरणा घेऊन गेला की अहो परिसाच्या संगे लोह बिघडले सुवर्णाची झाले. त्यानं गेला आणि तलवार काढली, जिंकला, बुंदेलखंड स्वतंत्र केला. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल. असे संत असतात. शिवाजी महाराज संत होते.
बुंदेलखंड सगळा स्वतंत्र केला. कोणी केला? छत्रसाल बुंदेलानं. आणि ही परंपरा कायम राहिली बरं का. थोरले बाजीराव होते ना, त्यांच्या वेळेला एका मुसलमान सरदारानं दिल्लीकरांच्या छत्रसालावर आक्रमण केलं. त्यावेळेस बाजीरावनं इथनं धमकी दिली आहे की आमच्या महाराजांनी त्यांना अभय दिलेला आहे, त्याच्या वाटेल गेलास तर याद राख. आणि स्वतः मदतीला गेलेला आहे. छत्रसालाच्या दिल्लीकरांना पळवून लावलेला आहे. त्यावेळेला छत्रसालानं आपली मुलगी बाजीरावांना दिली, ती म्हणजे मस्तानी. या पद्धतीचं राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं की त्यांच्या नंतर सुद्धा याच्या आठवणी काढल्या जाव्यात. या शिवाजी महाराजांचं कौतुक कसं करावं, लोकांना शब्द सापडेनात. पण दोन महाकवी कणखरपणानं शिवाजी महाराजांची स्तुती गाते झाले त्या काळात. एक रामदास स्वामी आणि दुसरा भूषण. इतिहासात सगळ्यात प्रमाण मानलं जातं ते त्या काळातल्या माणसानं केलेलं वर्णन. हे दोघंही शिवाजी महाराजांना बघणारे होते, प्रत्यक्ष बघणारे होते. आणखी एकानं गद्य भाषेत लिहिलं, त्यांचं नाव आहे सभासद. ती सभासद बकर म्हणून आहे. आणखी एकानं लिहिलं कवींद्र परमानंद नेवासकर म्हणून. त्यांनी संस्कृत मध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजी महाराजांना बघून लिहिलेलं आहे. त्याला म्हणतात अनुपुराण. यातनं आपल्याला सगळं कळायला लागतं. शिवभारत सुद्धा त्याला म्हणतात. आणि ते काशीच्या पंडितांना शिवाजी महाराज काय आहेत हे समजावं म्हणताना त्यांनी लिहिलेलं आहे चरित्र. त्यांनी अनेक प्रसंग त्यात लिहिलेले आहेत. यातनं आपल्याला कळायला लागतं की शिवराय दिसायला कसे होते. ही सगळे अनेक पुरावे आहेत. या पलीकडे पुरावे आहेत. आपण प्रार्थना म्हणतो शिवरायांचे 8वे रूप. शिवाजी महाराज दिसायला कसे होते हो? त्यांना दाढी होती, त्यांचा मंदिल असा होता, त्यांच्या मिशा अशा होत्या, ते गरुड नाकाचे होते. हे सगळ्यांना कसं काय माहित झालं बरं? तुम्हाला गंमत माहित आहे ना की जुन्या काळी तुकाराम नावाचा उत्तम सिनेमा प्रभातनं काढला. आणि तेव्हापासून सगळ्यांच्या घरात तुकाराम म्हणून विष्णुपंत पागनीस नावाच्या नटाचेच फोटो आहेत. खरं तुकाराम बघितलेत कुणी? तुकारामांचे फोटो कुणी काढलेत? कुणी व्हिडिओ क्लिप काढली आहे का? त्यावेळेला ते तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळे तुकाराम खरे कसे हे कुणाला माहित नाही. प्रभू रामचंद्र, आपण एक प्रतिमा मनाशी धरली आहे, त्यांचा कुठं फोटो आहे का? नाही. रामायण सिरियल नंतर अरुण गोविलचाच फोटो बरेच जण राम म्हणून बघायला लागले. मग शिवाजी महाराज असे दिसायला होते हे कोणी सांगितलं? सुरत लुटीच्या वेळेला, ज्या वेळेला शिवाजी महाराज मावळ्यांनी आणून टाकलेली लूट बघत लक्ष ठेवत तिथं बसलेले होते, तेव्हा एका डच चित्रकाराने शिवाजी महाराजांचं चित्र काढलंय असं समोर बघून. मॉडेल ठेवून काढतात की नाही तसं. आणि त्यावरनं शिवाजी महाराज दिसायला असे आहेत हे लोकांना कळलं. हे रूप कसं होतं बरं? याचा ऐतिहासिक वर्णन आग्रा भेटीत कळतं. आग्र्याला शिवाजी महाराज ज्या वेळेला औरंगजेबाला भेटायला निघालेले होते त्यावेळेला एक गंमत अशी झाली की राजस्थान मध्ये अनेक राजे होते इतर छोटे मोठे. त्यांचे सगळे तवारीक नवीस म्हणजे पत्रकार त्यांचे हे आग्र्यात वगैरे मौजूद असायचे. आणि दरबारात ना औरंगजेबाच्या गंमत अशी झाली, मी संताजी घोरपड्यांचं पुस्तक लिहित होतो आणि त्यात मी असं लिहिलं की वर्तमानपत्रात संताजी घोरपड्यांना असं कळलं की औरंगजेबानं असं केलं. माझ्या पुस्तकाची छपाई थांबली. पहिलंच पुस्तक होतं आयुष्यात, माझं नाव कोणाला माहित नाही, संताजी घोरपड्यांवर लिहिलं होतं. आणि मला त्यांनी बोलवून घेतलं प्रकाशकांनी, आत्ताच्या आत्ता या म्हणले, माझा निम्मा खर्च झालाय आणि मला तुम्ही खड्ड्यात घालणार असं दिसतंय म्हणले. म्हणलं काय झालं? आमचे चित्रकार फार विद्वान आहेत आणि त्यांनी पुस्तक वाचलं आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही खोळ्यागत काहीतरी लिहिलंय, त्यात वर्तमानपत्र वगैरे लिहिले, आत्ताच्या आत्ता या आणि ती शंका काय ती निरसन करा. मी ताबडतोब पुण्याला निघालो आणि 3 पुस्तकं काढली माझ्या बॅग मध्ये ठेवली आणि गेलो. कुठे आहेत म्हणलं तुमचे चित्रकार? ते 1.5 तासानं आले. मी गेल्यानंतर मी तसाच बसलो होतो, चहाही पिला नव्हता. सांगलीतनं पुण्यात गेलोय 6 तास प्रवास करून. चित्रकार आल्या आल्या बॅग मधली पुस्तकं काढली आणि त्यांच्या समोर ठेवली. ते महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेले 3 खंड होते आणि त्याचं शीर्षक होतं मोगल दरबार के अखबार. अखबार याचा मराठीत अर्थ काय मला आपण समजावून सांगा म्हणजे. झाला विषय मुळापासून खुडला गेला तर हे अखबार असं असतं की दरबारात काय कामकाज झालं, इतिवृत्त म्हणतो की नाही आपण, ते रोज औरंगजेबाच्या दरबारात प्रसारित केलं जायचं. का तर मांडलिक राजांपर्यंत ती कानूनी कारवाई पोचली पाहिजे. औरंगजेबानं आज निकाल काय दिला, न्याय काय दिला. आणि मग हे तवारीक नवीस म्हणजे या लोकांचे जे प्रतिनिधी असायचे वार्ताहर तिथं, ते सगळं वार्तांकन करून घ्यायचे आणि आपापल्या राजाला कळवायचे. या राजाने लिहिली, या वार्ताहरांनी आपली पत्र जी राजांना लिहिली आहेत त्यात लिहिलेलं आहे की हा शिवाजी आज भेटीला आलेला होता. आणि त्याच्याकडे बघितलं की आता पुढचं वर्णन आहे का तुम्हाला आवडेल. बघता क्षणी हा राजा आहे असं वाटतं, असं त्यांनी लिहिलंय.
काय वाटतं शिवाजी महाराजांचं रूप बघितल्यावर? बघता क्षणी हा राजा आहे असं वाटतं. काय लिहिलंय रूप? शिवरायांचं 8वावे रूप. संभाजीराजांच्या विषयी लिहिलंय हा काकडभर जास्त सुंदर आहे बापापेक्षा आणि बुद्धिमान वाटतो म्हणून. ही वर्णनं अस्सल आहेत, तुम्ही वाचू शकता. शिवाजी महाराजांची जन्मतिथी या राजस्थानी कागदपत्रात सुद्धा सापडली आहे, कुंडली सुद्धा सापडली. अनेक पद्धतीच्या गोष्टी सापडलेल्या आहेत. शिवरायांचे 8वावे रूप. प्रताप तर आपण गेले 2 दिवस आठवतोय. शिवरायांचा 8वावा साक्षेप सावरकरांनी आठवला. सगळा शिवाजी महाराज कसे आठवायचे सावरकरांनी सांगितलं. सावरकर म्हणतात की अनेक राजे या देशात होते, अनेक विध राजे या देशात होते, पण सगळे स्वतःच्या राज्यापुरते मर्यादित होते. स्वतःच्या प्रजेचं कल्याण करायचे अथवा अकल्याण करायचे. काय संपली की मग शिवाजी महाराजांना कुठलं फुल देणार आहे? गुलाब गेला, कमळ गेलं, मोगरा गेला, मग यांना कुठलं फुल म्हणणार आहे? तो म्हणतो चंपा शिवराज आहे. चंपा शिवराज म्हणजे चाफ्याचं फुल म्हणजे शिवाजी महाराज. चाफ्याचं फुल म्हणजे शिवाजी महाराज. कसे काय? एवढं चाफ्यात काय दडले? पूर्वी कवी हा शब्द विद्वान या अर्थानं होता. हल्ली दोन्ही बाजूला कागदाच्या समास सोडून मध्ये वाटेल ते लिहिलं की त्याला कवी असं म्हणतात. पूर्वी कवी विद्वानाला म्हणायचे. भूषण विद्वान होता, तो जग नीट पद्धतीनं बघायचा आणि त्यानं बघितलं तर की सर्व फुलांवर भुंगा बसतो मध खाण्यासाठी, पण चाफ्याच्या फुलाच्या जवळ सुद्धा जात नाही. तसा औरंगजेब नावाचा भुंगा या सगळ्या फुलांकडनं म्हणजे राजांकडनं कर वसूल करतो, पण चंपा शिवराज ह्याच्या वाट्याला सुद्धा जात नाही. असं लिहिलेलं आहे. या सगळ्या राजांपेक्षा वेगळे. हा साक्षेप आहे. ऐकावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे बोलणे, इथनं आपला विषय दूर गेला. दक्षिण दिग्विजयाला महाराज गेले. जसं ते चिंचवडकर देवाना म्हणले ना, तुमची वस्त्रे आम्हास द्या, आमची वस्त्रे तुम्ही द्या, तसा एक प्रसंग घडला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे किंवा एकोजी राजे हे दक्षिणेत राज्य करत होते आणि दक्षिणेत राज्य करत असताना त्यांच्याकडे गुलामगिरीचा वारसा आला होता. म्हणजे डबल रोल शहाजी राजांनी केला होता. मनातनं स्वातंत्र्याची भक्ती होती, खरं प्रत्यक्षात आदिलशाहीची नोकरी केली. स्वातंत्र्याची भक्ती शिवाजी महाराजांकडे आली आणि आदिलशाहीची नोकरी एकोजी राजांकडे गेली. 2 मुलात इस्टेट विभागली आणि एकोजी राजे आदिलशाहीची चाकरी करायला लागले. एकदा तर महाराजांवर चालून आले ते, पण महाराज मात्र मोठा भाऊ म्हणून त्यांना कायम मार्गदर्शन करायचं. त्यांना पत्र लिहिलेले आहेत. जिंजीचा किल्ला महाराज जायच्या आधी त्यांनी एकोजी राजांना घ्या म्हणून सांगितलंय. कसा घ्यावा हे सुद्धा लिहून दिलेलं आहे पत्रातनं. फार छान पत्र आहेत शिवाजी महाराजांची. पण एकोजी राजे शिवाजी महाराजांचं ऐकत नव्हते. त्यांच्या मनात अडीच होती. शेवटी म्हणले याला आता हिसका दाखवूया जरा. आणि दक्षिणेकडे जाताना त्यांनी पत्र पाठवलं, आम्ही तुमच्या भेटीला येणार आहे म्हणून. खरं म्हणजे 4 गावं सामोर एकोजी राजांनी यायला पाहिजे होतं. हा मोठा भाऊ होता, यानं स्वतंत्र राज्य निर्माण करून दाखवलं होतं. येऊन चरणवंदन करायला पाहिजे होतं, मी तुझा दास आहे म्हणून सांगायला पाहिजे होतं लक्ष्मणासारखं. पण नाही, एकोजी राजांना हे सुचलं नाही, व्यंकोजी राजांना हे सुचलं नाही. आणि शिवाजी महाराज त्याच्या राज्याच्या अलीकडे येऊन थांबले आणि त्यांनी त्यांना बोलवून घेतलं. नाईलाजाने एकोजी राजे आले. आल्यानंतर त्यांना म्हणले, वडिलांचं राज्य एकटे खाता म्हणले. मी काय वडिलांची इस्टेटीत वाटा मागितला नाहीये, तो वाटा मागण्याकरता मी आलोय. काय म्हणणं आहे तुमचं? त्यावेळेला एकोजी राजे फक्त मॅनर्स पुरतं खाली बघत बोलले, आज्ञाप्रमाण. या बोलण्यात सुद्धा असा ढंग होता, आज्ञाप्रमाण मोठे भाऊ म्हणून म्हणलं पाहिजे, पण मला तुला काही द्यायचं नाही असं सुचवायचं होतं. शिवाजी राजे म्हणले, ठीक आहे, राज्य नको, राहू दे. वडिलांची बिरुदे तुमच्याकडे आहेत म्हणले. 12 बिरुदे. बिरुदे म्हणजे नेमकं काय आहे हे कुणाला कळलेलं नाहीये. ती निशाणं होती विजयाची का बिल्ले होते हे कुणाला माहित नाहीये, पण काही एक अशा आठवणी होत्या की 12 बिरुदे तुमच्या जवळ आहेत. 6 बिरुदे तुम्ही घ्या आणि 6 बिरुदे आम्हाला द्या म्हणले, आठवण म्हणून पिताजींची. त्यालाही एकोजी राजांनी उत्तर दिलं, आज्ञाप्रमाण. देतो म्हणले नाहीत, फक्त आज्ञाप्रमाण म्हणले. आणि रात्रीत एकोजी राजांनी शिवाजी महाराजांचा तळ सोडला, निघून गेले. निघून गेल्यावर म्हणजे जाऊ का शकले तर शिवाजी महाराजांनी सांगितलं तर त्याला धरायचं नाहीये, काही करायचं नाहीये, जाऊ दे. तो तिकडे निघून गेले एकोजी राजे. सकाळी महाराजांना सैनिकांनी सांगितलं राजे निघून गेले म्हणून. महाराज बोलतात, शिवरायांचे कैसे बोलणे. महाराज म्हणतात, निघून काय म्हणून गेले? आम्ही काय धरीत होतो की काय? आम्हाच बिरुदे काय करायची?
आमची बिरुद तो अष्टदिशास लागलेली आहेत. वडिलांची वस्तू होती आठवण म्हणून मागितली. धाकुटे ते धाकुटे बुद्धी धाकुटी केली म्हणजे काय बोलले, धाकटे बुद्धी धाकटी केली. मी काय धरत होतो, अरे मला काय करायची बिरुद आहे, माझ्या नावानं सगळं जग ओळखायला लागलंय. शिवाजी म्हणजे काय अष्टदिशांना माझी बिरुदे लागली आहेत. अहो तुम्हाला सांगतो, लंडनच्या वृत्तपत्रात सुद्धा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी छापून आलेली होती. याला म्हणायचं पराक्रम. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. कालच सांगितलं, अफजल खानाला भेटायला येताना परवा दिवशी ताड 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 शिवाजी महाराज आले. अफजल खानाला पहिला शॉक तिथं बसलाय की गलित गात्रहून हा माणूस येईल. नाही, नेत्याकडे बघून माणसं शिकत असतात. शिवरायांचे कैसे चालणे. अरे अजून सुद्धा आपला समाज त्यांच्या पावलावरनं चालायला बघतो. त्यांचं चालणं कसं असेल मला सांगा. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. अरे तुम्ही तुमच्या गुणातनं मोठा शिवाजी नाही, छोटा शिवाजी तरी बनून दाखवा. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. अनंत वर्णन केले, त्या वर्णनाला शेवटी येऊया. पण आणखी एक गुण शिवाजी महाराजांचा सांगायचा आहे मला तुम्हा सगळ्यांना. राजा म्हणलं की तो दानशूर असलाच पाहिजे ही अट आहे परंपरेत. राजा जर दानशूर नसेल तर त्या राजाला किंमत नाही. कंजूस राजाला कोण कुत्र विचारत नाही. खरं सांगतो, मनात तो प्रजेला आवडतच नाही. राजा म्हणलं की दानी असलाच पाहिजे. राजा म्हणलं की त्याच्या दरबारात कवी असलाच पाहिजे. त्याला अस्सल कवी मिळाला. कसला अस्सल? अस्सल म्हणजे भूषणा इतका अस्सल कोण नाही बरं का. भूषणाचे वडील आणि भूषणाचे भाऊ हे सगळं कुटुंब कानपूर पाशी टिकमापूर नावाचं गाव आहे. म्हणजे त्रिविक्रमपूर मूळ नाव, त्याला लोकांनी बोलत बोलत टिकमापूर केलं. त्या टिकमापुरात हे कुटुंब राहायचं. आणि भूषणाचे वडील कवी होते आणि भूषणाचे थोरले बंधू सुद्धा कवी होते. हे औरंगजेबाच्या दरबारात चाकरी करायचे आणि औरंगजेबाच्या खुशमस्करीची कौनं लिहायची. हे धाकटं वांड हे कुठं नदीवर खेळत बस, कुठं मित्रांच्यात कुस्ती कर, आणि दुपारच्या वेळेला जेवायची वेळ टळून गेली की स्वारी यायची. मोठे वेळ लागले तरी अवस्था अजून तशी. वहिनी बिचारी आईसारखं वाढवायची, कारण आई नव्हती. रोज आले की जेवायला वाढायचं, काळजी घ्यायची. एकदा तर भूषणानं कळस केला, वहिनीलाही भूक लागली. ती शेवटी बिचारी स्त्री आहे, माणूस आहे, तिलाही भूक लागणार. खरं भूषणाची स्वारी काही घरी येईना. आली ती ओरडतच आली दारापासून, वहिनी भूक, जेवायला वाढ, जेवायला वाढ. अहो भाऊजी आत्ता आलाय, पाय तरी धुवा, वाढते तुम्हाला. त्याला वाढल्याशिवाय ही जेवत नसायची. तिचा राग उफाळायला लागलाय. तुम्ही पानावर बसलात आणि पंगत लवकर वाढली नाही की तुम्हालाही राग येतो. पटतंय ना माझं म्हणणं. तिला तर भूक कधीपासून लागलेली आहे. आणि त्यावेळेला तो भूषण आला, भूक 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 करायला लागल्या. वहिनीनं वाढलं. पहिल्याच घासाला, वहिनी मीठ मीठ नाहीये पानात. अहो भाऊजी वाढते एवढं सत्याग्रह केल्यागत का ओरडायला लागलाय? नाही मीठ. वहिनी इथं तिचा पारा थर्मामीटरच्या बाहेर गेला. पटकन म्हणली, भाऊजी एवढं मीठ मीठ म्हणून ओरडताय, चिमूटभर तर मीठ जेवणात लागतं, तेवढं मिळवायची तरी तुमची योग्यता आहे का अजून? दंगा करत बसता नुसते. खलास. त्या क्षणी घास टाकला, स्वारी बाहेर सुटली. आणि वडिलांचे एक मित्र होते सावकार, ते काव्याचे मोठे भोगते होते, त्यांच्यापाशी गेले. फणफणत आलेल्या भूषणाला बघितल्यानंतर, का रे भूषणा, कशा करता आलाय? सावकारांनी विचारलं. मी तुम्हाला माझ्या कविता ऐकवायला आलोय. हा ऐकव बरं. भूषणानं उत्तम काव्य ऐकवल्यावर सावकार खुश झाले आणि त्यांनी भूषणाला बक्षीस द्यायचं ठरवलं. काय बक्षीस देऊ तुला? म्हणून त्यांनी पैसे काढायला चालू केले, मोजायला. तेव्हा भूषण म्हणला, मला काही सुद्धा देऊ नका, तुम्हाला जे काही द्यावं वाटतंय ना तेवढ्या किमतीचं मला मीठ द्या. तेव्हा सावकार म्हणले, अरे यातनं 4-5 बैलगाड्या भरून मीठ येईल, मी तुला जे काही देणार आहे ते. मीठ त्यावेळेला फार स्वस्त होतो आणि 4-5 बैलगाड्या भरून मीठ येईल म्हणले. मग द्या म्हणला, काय हरकत नाही. आणि मिठाची भरलेली पोती भरून गाड्या टिकमापूरकडे यायला लागल्यात त्यांच्या घराकडे. आणि समोर भूषणाची स्वारी चालते. लोकांना वाटलं यांनी मिठाचा होलसेल बाजार काढलाय वाटतं आता, दुकान बिकान. कुठलं काय, वहिनी सुद्धा आश्चर्यानं आली. असलं काही तर भूषण करायला लागलाय म्हणल्यावर कौतुकानं बघायला. वहिनीची दृष्टी जाता क्षणी, वहिनी मीठ. हे असलं प्रकरण. भूषण म्हणजे काय साधा. पुढं त्या भागात
मावळाचा राजा हृदयरमण सोळंकी म्हणून होता, त्याच्या दरबारात जाऊन उत्तमोत्तम काव्य ऐकवली. राजानं अशा परात भरून मोहरा दिल्या. घेताना भूषण जरा वाकलाच. त्यावेळेस राजा हसून म्हणला, भूषणा, तुझ्या कविता उत्तम आहेत रे, पण अशी बिदागी देणारा राजा तुला जन्मात भेटणार नाही. एवढी बक्षीस देणारा उदार राजा तुला जन्मात भेटणार नाही. भूषणाला काय खटकलं कोणास ठाऊक. सत्य होतं, बिदागी प्रचंड होती, म्हणजे इतर कवींना नाही दिली जाणार एवढी होती, पण भूषणाला खटकलं काहीतरी. तो पटकन म्हणाला, महाराज, आपण दिलेली बिदागी फार मोठी आहे आणि कलाकार, कवी वगैरे सगळे लोक हे राजाश्रयावरच जगतात, मला मान्य आहे म्हणला. पण आपण असं का म्हणता की एवढी बिदागी देणारा राजा तुला कधी जन्मात मिळणार नाही? यातनं माझं काव्य काहीतरी कमी दर्जाचं आहे आणि मी एवढं मन कुणाचं जिंकू शकणार नाही असं सुचवलं जातंय, त्यामुळे हे आपलं म्हणणं तेवढं मला मान्य नाही. राजा काय किंमत देतोय त्याचं वचन, तू काय पाहिजे ते म्हण, खरं एवढी बिदागी देणारा राजा तुला जन्मात कधी मिळणार नाही. भूषणानं त्या क्षणी ती परत उलटी केली. राजा, लक्षात ठेव, असली बिदागी ठोकरून जाणारा कवी सुद्धा तुला जन्मात बघायला मिळणार नाही. इतका स्वाभिमानी, इतका स्वाभिमानी. त्यांना औरंगजेबाला तोंडावर ऐकवलंय म्हणे, तू बापाला कैदेत टाकलंस आणि तू थोरल्या भावांना मारून राज्य घेतलेस म्हणून असं म्हणतात. त्याचा एक दोहा आहे तसा, पण त्यांना तो प्रत्यक्ष ऐकवला असं म्हणतात. असू दे, त्यानं ठरवलं. वहिनी अतिशय खुश झाली, भाऊजी माझं बोल